TV9 मराठी बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। विरारकडे जाणारी लोकल सेवा आता पूर्ववत झाली आहे। नालासोपारा स्टेशन परिसर अजूनही मात्र पाण्याखाली आहे। वसई विरारमधील परिसर गेल्या 5 दिवसांपासून जलमय आहे। सध्या तरी या ठिकाणी रेल्वे सेवा जरी सुरळीत झाली असली तरी सुद्धा नालासोपारा स्टेशन परिसर मात्र अजूनही पाण्याखाली आहे। अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या पुरानं हैराण झालेल्या वसई विरार नालासोपारा परिसरातील 70% परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे। पूर ओसरल्यामुळे विरारकडे जाणारी लोकल सेवा ही पूर्ववत झाल्याचं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलंय। मात्र हा पूर ओसरला असला तरी नालासोपारा स्टेशन परिसरात पाण्याचा निचरा झालेला नाही, त्यामुळे हा भाग अद्यापही पाण्याखालीच असल्याचं चित्र आहे। नालासोपारा पूर्व भागातील सेंट्रल पार्क, आचोळा, तुळींज, टाकीपाडा, नागिनदासपाडा, विजयनगर तर पश्चिमेकडील श्रीप्रस्थ यासह लक्ष्मीबेन छेडा मार्ग, स्टेशन ते सोपारा गाव, म्हाडा परिसरात पूर ओसरलाय। तर विरार पश्चिम स्टेशन ते बोळींज रस्ता, एसटी डेपो रस्ता, विवा कॉलेज ते जकात नाका रस्ता, डोंगरीपाडा रस्ता, ग्लोबल सिटी, अग्रवाल कॉम्प्लेक्स इथली परिस्थिती ही पूर्वपदावर आली आहे। तरी अजूनही अनेक भागात वीज पुरवठा सुरळीत सुरू झालेला नाही, त्यामुळे पाण्याच्या मोटारी बंद आहेत। आता पूर ओसरल्यानंतर अनेक भागात खड्डे पडल्याचंही चित्र आहे, तर काही भागात चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। पुराचं पाणी कमी झाल्यामुळे आज शहरातील बाजारपेठाही सुरू होत आहेत, मात्र पुरामुळे अनेक दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय।